केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील देवस्थान परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी रोहन गलांडे यांचे आमरण उपोषण। केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्राच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी रोहन गलांडे यांचे गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। गावातच उपोषण सुरू असून काही मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी प्रमुख देवस्थान परिसरातील अतिक्रमण हटवण्यासंदर्भातील मागणी अद्याप पूर्ण झाली नाही। प्रशासन लक्ष देत नाही। माझा मृत्यू झाला तर त्याला प्रशासन जबाबदार असेल अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते रोहन गलांडे यांनी दिली आहे। यावेळी नेमकं रोहन गलांडे काय म्हणालेत आपण पाहूया। उपोषण आज 9 दिवस झाले करतो मी। 17 डिसेंबर 2025 रोजी आमरण उपोषणाला बसलेलो होतो। माझ्या काही मागण्या मान्य झालेल्या आहेत, परंतु जी माझी मुख्य मागणी होती की श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्रातील अतिक्रमण हटविण्यात यावे, तसेच चिंचोलीमाळी जिल्हा परिषद ग्रामीण महामार्गावरील न्यायालयीन प्रक्रिया वगळता श्री संत नामदेव महाराज नागबेट वस्ती अतिक्रमण हटवून नालीचे काम सुरू करण्यात यावे, या मागणीला प्रशासन टोलवाटोलवीचे उत्तर देत आहे। जर असेच उत्तर देत राहिले, जर मी मेलो तर प्रशासन, केज प्रशासन जबाबदार राहील, त्याला केज तहसीलदार जबाबदार राहतील, BDO राहतील, तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील, एवढं बोलतो मी। कारण माझी प्रकृती पूर्ण आज खालावलेली आहे। माणसं आले होते, नायब तहसीलदार आले होते, परंतु त्यांनी आज अतिक्रमण कारवाई करण्यास सुरू करू असा मला शब्द दिला, परंतु आणखी त्यांनी माझ्याकडे पुन्हा नंतर डबल आलेले नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची काही दखल देत नाहीत। तहसीलदार सांगतात BDO कडे, BDO सांगतात जिल्हा परिषदकडे, जिल्हा परिषद म्हणते तहसीलदारकडे। हे सगळे खेळवाण्या लावलेले आहेत। जरी मी मेलो तरी कलेक्टर ते तहसीलदार यांच्यापर्यंत जिम्मेदार राहतील, एवढं मी बोलतो। तुमची आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? पुढची आंदोलनाची दिशा एवढीच राहील, एकतर मी मरल किंवा मग पूर्ण केज तालुक्यामध्ये पूर्ण उद्रेक करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे। उद्रेक होणार, कारण मी आज जवळपास 9 दिवस झालं उपोषण करीत असून प्रशासनाला कुठलीही जाग आलेली नाही किंवा माझी जी मुख्य मागणी ती प्रशासन मान्य करीत नाही। त्यामुळे मी चिंचोलीमाळी ते आपलं केज ते कळंब महामार्ग अडवून उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे।